महाराष्ट्र टी 2024ची ॲन्सर की उपलब्ध करून दिलेली आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी ॲन्सर की चेक केली असेल तर आता तुम्ही 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवू शकता आणि जे विद्यार्थी आक्षेप नोंदतील आणि त्यांचे जर आक्षेप घेतलेले जर आक्षेप बरोबर आले तर त्या विद्यार्थ्यांना संपूर्ण जे मार्क्स आहे त्या क्वेश्चनचे संपूर्ण मार्क्स देण्यात येणार आहे। तर तुम्ही बघू शकता तर 16 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे। तर 16 तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। जर तुम्हाला कोणता क्वेश्चन चुकीचा वाटत असेल किंवा त्याचा पर्याय चुकीचा वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी आक्षेप नोंदवू शकता। तर आक्षेपसाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन आक्षेप नोंदवा अशा प्रकारे एक टॅब ओपन करून दिलेली आहे। तर तुम्ही आक्षेप कसा नोंदवायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे। इथे उमेदवाराचे लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे युजर नेम टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। तर बघू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन उपलब्ध करून दिले आहेत। तर यामध्ये सर्वात शेवटी एक ऑप्शन दिलेला आहे तुम्ही बघू शकता तर आक्षेप नोंदवा। तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता। तर बघा इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय विचारणार इथे बघू शकता परीक्षेचा पेपर। तर यामध्ये तुमचा पेपर 1 होता की पेपर 2 होता हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे। तर तुमचा पेपर 1 असेल तर पेपर 1 सिलेक्ट करा। त्यानंतर इथून तुम्हाला मीडियम कोणत्या मीडियममधून तुम्ही पेपर दिला आहे ते मीडियम सिलेक्ट करावं लागेल। आणि त्यानंतर इथून तुम्हाला क्वेश्चन पेपरची इन्फॉर्मेशन तर तुम्हाला प्रश्नसंच कोणता होता म्हणजे सेट ए होता, बी होता, सी होता त्यामधून एक क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक तुम्हाला कोणत्या क्रमांकाचा तुमचा प्रश्न होता हे तुम्हाला इथून क्लिक करावं लागेल। उत्तर सूचीमधील पर्याय म्हणजे ॲन्सर की मधला कोणता पर्याय आहे तर ते तुम्हाला इथून सिलेक्ट करावं लागेल जसं की 1, 2, 3, 4 यामधून। आणि त्यानंतर उमेदवाराला योग्य वाटणारा पर्याय म्हणजे तुम्हाला कोणता योग्य वाटते त्यामधून तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल। अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करू शकता। आणि यानंतर तुम्हाला सर्वात खाली याबद्दल काही ना काही जे ऑप्शन असतात म्हणजे याबद्दल थोडक्यात माहिती जी आहे हे लिहायची आहे म्हणजे त्या प्रश्नाबद्दल। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व लिहून घ्यायचं आणि इथे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्ही घेतलेले संपूर्ण आक्षेप तुम्हाला सर्वात शेवटी इथे लिहून देण्यात येईल आणि जेव्हा या सर्व आक्षेपावर विचार करण्यात येईल आणि त्यानंतर याबद्दलची जीही अपडेट येईल ती तुम्हाला लॉग इनमध्ये चेक करावी लागेल आणि लॉग इनमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि हे आक्षेप घेतल्यानंतर 16 तारीख लास्ट डेट आहे। ॲक्सेप्ट संपल्यानंतर तुमची फायनल ॲन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फायनल ॲन्सर कीमध्ये यामध्ये मार्क्स वाढू शकतात कारण भरपूर जे आक्षेप आहे हे जर ग्राह्य धरण्यात आले तर तुमचे मार्क्ससुद्धा वाढू शकतात। तर ही होती एक महत्त्वाची अपडेट। तर TET बद्दल आता फायनल ॲन्सर की येईल आणि फायनल ॲन्सर की आल्यानंतरच जो मेन रिझल्ट आहे तो सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर महाराष्ट्र TET बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।